आपल्या स्ट्रॉबेरीमध्ये आपण खतांच्या औषधांची फवारणी फार कमी प्रमाणात करतो, कारण कसं आहे की खतं औषधं आपण वापरतो प्रोडक्शन वाढण्यासाठी, पण काय होतं की त्याचा असर जो आहे तो मुलं खातात, माणसं खातात, त्याच्या होतं मग ते आपल्या शरीरावरती त्याचा इफेक्ट होतो. त्याच्यामुळे आपण खतं औषधं फार कमी वापरतो आणि जेवढं होईल तेवढं आपण ऑर्गॅनिक करण्याचा प्रयत्न करतो स्ट्रॉबेरी. पण 100% ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी होत नाही. कारण कसं आहे की आताचं जे वातावरण आहे हे वातावरण खूप विचित्र झालेलं आहे, त्याच्यामुळे 100% ऑर्गॅनिक होत नाही. मात्र आपण करण्याचा प्रयत्न करतो. आता काय होतं की ढगाळ वातावरण झालं की मग स्ट्रॉबेरीवरती किडींचा प्रादुर्भाव होतो, माईट येतं, बुरशी, हे असे आजार वाढतात. मग बाय चान्स आपण एखादा फवारणी वगैरे करतो. आणि कसं आहे की मार्केटमध्ये ज्यावेळेला कस्टमर माल वगैरे घेतं तर त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही ज्यावेळेला स्ट्रॉबेरी खरेदी करता तर तुम्ही स्ट्रॉबेरी ज्यावेळेला घेताना त्यावेळेला मुलांना देताना स्ट्रॉबेरी धुवूनच देत जा, असे मी तुम्हाला म्हणजे मी प्रत्येक जे आपल्या इथे गेस्ट येतात त्यांना मी सांगते. आरोग्य खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला वाटतं की काय होतंय खाल्लं तर 4 फळांनी काय होणार आहे, पण तसं नाही. कसं पैसा आज ना उद्या आपण कमवतो, पण जे आरोग्य आपलं आहे ते आरोग्य खूप मोठी गोष्ट आहे. मंडळी, आज कराडवरून आपल्याला जाधव फॅमिली भेटायला आलेली आहे आणि त्यांनी आपल्या शेतात येऊन व्हिजिट दिलेली आहे. तर हे जे जाधव सर आहेत हे शिक्षक आहेत आणि आता रिटायर्ड झालेले आहेत. बरेच वर्ष झाले ते आपले व्हिडिओ बघत होते. माझं नाव जयश्री सुनील जाधव, मी राहणार कराड. मी पण ऑर्गॅनिक शेतीच करते. मग माझ्या शेतीत आता सध्या फळांची रोप आहेत. रामफळ, सीताफळ वगैरे असे, पपई, घेवडा, पावटा असं थोडं थोडं मी आपलं लावत असते. मला पण खूप शेतीची आवड आहे. चांगली गोष्ट आहे. मी भेटायला आले आहे. मैत्रीण म्हणण्यापेक्षा तुमच्या मुलगी म्हटली तरी चालेल, काही हरकत नाही, कारण की मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे. आणि एक शेतकरी ज्याला दुसऱ्या शेतकऱ्याला भेटायला जातो ना त्यावेळी होणारा जो आनंद आहे तो आनंद एकदम वेगळाच असतो. आणि मलाही फार बरं वाटलेलं आहे. मी म्हणजे खूप भारी वाटतं की बाहेरून ज्याला गेस्ट माझ्या शेतात येतात तर मला असं वाटतं की त्यांच्या रूपाने जणू काही परमेश्वरच माझ्या शेतात येत आहे आणि त्यांची पावलं माझ्या शेताला लागत आहेत. सर, काय म्हणाल आपल्या शेतीबद्दल? शेती छान आहे आणि इथलं वातावरण सुद्धा अतिशय सुंदर आहे. वातावरण सुंदर आहे, स्वभाव पण अतिशय म्हणजे गोड आहे, म्हणजे स्ट्रॉबेरी सारखाच. होय का? एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याच्या घरी कधीच रिकाम्या हाताने जात नाही आणि आज या जाधव परिवाराने त्यांच्या शेतातील जो वानमाळा आहे तो वानमाळा आपल्यासाठी आणलेला आहे. तर आज ताईने काय काय आणलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते. त्यांच्या शेतामध्ये पपईचं सुद्धा पीक घेतलं जातं, तर पपई आणलेली आहे आपल्यासाठी. मक्याची कणसं आणलेली आहेत ही बघा. आणि पावटा ते करतात, सेंद्रिय पावटा त्यांनी केलेला आहे आणि तो पावटा देखील त्यांनी आपल्यासाठी आणलेला आहे. खूप भारी वाटतंय एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्यासाठी आणलेला वानमाळा आणि मुलांच्यासाठी खाऊ आणलेला. माझ्यासाठी त्यांनी एक पर्स आणलेली आहे. खूप भावूक झाले आज मी, आई शपथ.